नमस्कार मित्रांनो, समर्थ ॲग्रो फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता रानात आलो आहे. मी तुम्हाला एका अत्यंत दुर्मिळ आणि नष्ट होत चाललेल्या एका रानभाजीबद्दल माहिती देणार आहे. त्या भाजीचं नाव आहे भारंगीची भाजी. ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात किंवा डोंगर माथ्यावर मिळते. वर्षातून एकदाच मिळणारी ही भाजी अत्यंत चवीला स्वादिष्ट असते. तितकीच ती आरोग्यासाठी उत्तम असते. आरोग्यासाठी अमृतच म्हटलं तरी काय हरकत नाही आहे ह्या भाजीला. आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भाजीची ओळख आणि आरोग्याला होणारे तिचे फायदे आणि ती कशी बनवायची याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूपच रंजक होणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका, स्किप अजिबात करू नका. पावसाला पण सुरुवात झाली आहे. मित्रांनो, आपण भारंगीची भाजी शोधायला पुढे जाऊया, बघूया कुठे मिळते का. तुम्हाला मी इतरही रानात मिळणाऱ्या भाज्यांविषयी सांगेन, म्हणजे कोणत्या भाज्या रानभाज्यांची भाजी केली जाते याबद्दल तुम्हाला मी माहिती देत राहीन. माहिती म्हणजे पूर्ण माहिती देणार नाही, त्यांचे म्हणजे त्या कशा दिसतात ह्या फक्त दाखवेन आणि त्यांच्याबद्दलची माहिती त्या भाज्यांचा ज्यावेळी व्हिडिओ बनवेन त्यावेळी तुम्हाला सविस्तर सांगेन. ही बघा, ही फांद्याची भाजी, हिची सुद्धा भाजी बनवली जाते. ही बघा, तिची पाने अशी असतात, पाठीमागून पूर्ण पांढरे असतात आणि ही अशी वेल झाडावर चढलेली असते किंवा जमिनीवर तरी पूर्ण पसरलेली असते. अशा एकाच ठिकाणी 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत. पुढील भाजी तुम्हाला दाखवतो, गोमेट्याच्या भाजी. ही बघा, ही वेल अशी म्हणजे झुडपांचा आधार घेऊन वरती चढलेली असते किंवा कातलावर पसरलेली असते. इथे एक घोमेट बघितलं होतं लागलेलं फळ. हे बघा, हे असं तोंडल्याचीच एक प्रकारची प्रकार आहे. हा बघा केवढा वेल पसरलेला आहे तो. आत्ता त्याच्यावर तयार होत आहेत फळे. ही बघा, लहान आहेत अजून. थोडंसं पुढे जाऊया. तोंडल्याच्या वेली भरपूर आहेत इकडे मित्रांनो. या बघा, पण काही वेलींवर आताशी फुलं येत आहेत. हे बघा, ही तोंडल्याची अशी फुलं असतात. अजून एक म्हणजे तुम्हाला पुढची तिसरी रानभाजी दाखवतो. हे बघा, हिला सतावरी म्हणतात. हिची सुद्धा भाजी आमच्याकडे खाल्ली जाते. याची वेल बघा, अशी असते आणि ही पान पूर्ण बारीक असतात. बघा, फांद्याच्या भाजीची वेल बघा कशी जमिनीवर पसरली. अशा ह्या वेली जमिनीवर किंवा
लहान झाडांचा आधार घेऊन झुडपांवर चढलेले असतात. रानभाज्या शोधताना मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते, कारण असं गवतातून किंवा पालापाचोल्यातून चालावं लागतं. त्यामुळं पायाखाली कोणी जनावर असण्याची जास्त भीती असते. म्हणून कधीही रानभाज्या शोधताना स्वतःची काळजी घेऊनच रानभाज्या शोधाव्यात. ही बघा गोमेट्याची वेल. ह्या साईडला गोमेट्याच्या वेली भरपूर आहेत. ही ह्या समोरच्या जालीमध्ये पण भरपूर वेली दिसतात गोमेटीच्या. ही बघा अजून शतावरीची वेल केवढी मोठी आहे ती. अशा विविध प्रकारच्या आमच्याकडे रानभाज्या मिळतात, पण बऱ्याचशा रानभाज्यांविषयी आम्हाला माहिती नाही. हे जेवढं माहिती आहे तेवढ्यांबद्दल मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये माहिती देत राहीन. चला तर मग रानभाजी म्हणजे भारंगीची भाजी शोधण्यासाठी दुसऱ्या रानात जाऊ. तिकडे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन जाताना. मित्रांनो, आता आपण आलोय दुसऱ्या रानात, कारण भारंगीची भाजी ही सर्वच रानात भेटत नाही, ठराविक ठिकाणी सापडते. त्यामुळं ज्या ठिकाणी जास्त ही भारंगीची रानभाजी सापडते त्या ठिकाणी आता आपण चाललोय. व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी भारंगीची रानभाजीविषयी माहिती सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मित्रांनो, फायनली भारंगीचं झाड आपल्याला सापडलं आहे. फुलं बघा किती सुंदर आणि मोहक दिसत आहेत. त्यावर फुलंसुद्धा खूप आहेत आणि त्यावर कलेसुद्धा भरपूर दिसत आहेत. मित्रांनो, भारंगीला शास्त्रीय भाषेत रोथेका शेरेटा म्हणतात. ही वनस्पती झुडूपवर्गीय आहे. ही भाजी आपल्या महाराष्ट्रात बघायला गेलात तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये किंवा कोकणात आणि घाटमाथ्यावर ही भाजी प्रामुख्याने आढळते. ही भाजी पावसाळ्याच्या पहिल्या 2-3 पावसानंतर या झाडाला कोवळी पाने आणि पालवी फुटते. काही ठिकाणी याची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात, तर काही ठिकाणी फक्त फुलेच वापरतात. आमच्याकडे या भाजीची फक्त फुलेच भाजीसाठी वापरली जातात, तर काही ठिकाणी याची कोवळी पानेसुद्धा वापरतात, काही ठिकाणी दोन्ही मिक्ससुद्धा वापरतात. पण आमच्याकडे फक्त कोवळी फुलेच वापरली जातात. ही फुलांची वेल बघा. या फुलांना तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. फुलं किती छान दिसत आहेत. आणि या फुलांच्या वेलीचा किंवा ह्या फुलांचा आपल्या आरोग्यासाठी काय उपयोग होतो हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आता मी तुम्हाला भारंगीच्या फुलांचं म्हणजे झाडावरून फुलं कशी वेचावीत भाजीसाठी हे सांगणार आहे. मित्रांनो, रानातून फिरताना जरा स्वतःची काळजी घेत जा, कारण रान भरपूर आहे. हे बघा पायाखाली किती रान आहे ते. ह्या झाडावरची जी ही मित्रांनो ही फुलं आहेत ना, ही बघा, ही इथे कट करायची आणि हा जो पुढचा शेंडा आहे ना, ह्या बिया शेंडा हा इथून कट करायचा खालून, आणि भाजी बनवण्यासाठी हे इथून काढायचे. हे बघा,
मागचं हे बघा असं. आणि हे जे इथे एक बी असते ती पण काढून टाकायची त्यावेळी, आणि न चिरता डायरेक्ट ह्याची भाजी बनवायची. किंवा पानांची भाजी करताना ही जी कोवळी पानं असतात ना, यांचा भाजीसाठी वापर करायचा. आम्ही काय करतो, ही इथे कुटून नेतो घरी नेताना. हे बघा, ही इथे किंवा इथे कुटायची. इथे कुटल्यावर लगेच तुटते ही बघा. कारण ही फुलं वेचून घरी न्यायचे म्हटल्यावर खूप वेळ जातो भाजी काढायला. आणि ही जर अशी तोडून नेली तर घरी वेचता येतात ही फुले. आणि मित्रांनो, ही अशी वेचून नेल्यामुळे झाडाच्या पुढच्या भविष्याविषयी काही चिंता नाही बघायला गेलात तर. कारण ह्याची फुले मुळातच पहिलीच खाली पडलेली असतात, आणि ह्याच्या फांद्याही भरपूर प्रमाणात तयार होतात. त्यामुळं ही अशी डायरेक्ट वेचून काढल्यामुळं झाडाच्या पुढच्या नवीन पिढीसाठी कोणताही धोका नाही. चला तर मित्रांनो, मी पुढे तुम्हाला फिरून भाजी काढून दाखवतो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि त्याचबरोबर इतरही भाज्या कुठल्या मिळतात ह्यांचे व्हिडिओ दाखवतो थोडेफार. मित्रांनो, फायनली आपण भारंगीची भाजी ज्या रानात जास्त प्रमाणात मिळते त्या रानात आलेलो आहोत. हे जंगल जे आहे त्या जंगलात भारंगीच्या भाजीची झाडे खूप प्रमाणात मिळतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये भारंगीच्या भाजीला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण भारंगीच्या भाजीपासून आपल्याला खूप फायदे होतात. त्यातील पहिला फायदा म्हणजे मित्रांनो, श्वसनाचे आजार बरे होण्यास आपल्याला मदत मिळते. कफ, दमा आणि खोकला या त्रासांवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. ह्या भाजीमुळे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. दुसरं म्हणजे ताप आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य तापांवर ही भाजी रामबाण उपाय म्हणून पाहिली जाते. मित्रांनो, तिसरा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. ही भाजी पाचक असून पोट फुगणे, गॅस आणि कृमी होण्याच्या समस्यांवर गुणकारी आहे. सूज आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी ही भाजी अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आयुर्वेदानुसार ही भाजी वात आणि कफ दोष संतुलित करते. हे या भाजीपासून मिळणारे फायदे आहेत. मित्रांनो, रानभाज्या बनवताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे त्यांची स्वच्छता.
मित्रांनो, ही जंगलातील भाजी असल्यामुळे यावर धूळ किंवा माती असण्याची शक्यता असते. त्यामुळे ही भाजी पाण्यात थोडे मीठ टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. धुतल्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे आणि भाजी बारीक चिरून घ्यावी. मित्रांनो, काही ठिकाणी ही भाजी कडवटपणा कमी करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे उकळून त्याचे पाणी पिळून मग वापरले जाते. आमच्या ठिकाणी सुद्धा ही भाजी उकळवून मग ती शिजवण्यासाठी वापरण्यात येते. मित्रांनो, फुले आधी वेगळी करून घेऊया सर्व. फुलं सर्व साफ करून झालीत. ही डाव्या साईडला दिसतात ते साफ केलेले आहेत आणि उजव्या साईडच्या भांड्यात आहेत ते साफ करायचे आहेत. ती उद्यासाठी ठेवून घेतोय. मित्रांनो, ही भाजी गरम गरम भाकरी किंवा सोबत कांदा असेल तर अप्रतिम लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भाजीची प्रकृती थोडी उष्ण असल्यामुळे गरोदर महिलांनी किंवा ज्यांना उष्णतेचा खूप जास्त त्रास आहे त्या लोकांनी ही भाजी मर्यादित प्रमाणात खावी. गरोदर महिलांनी ही भाजी नाही खाल्ली तरी काही हरकत नाही. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला दिलेले हे एक वरदान आहे. त्यामुळे पावसाळ्यात ही भाजी एकदा तरी नक्की खाल्ली पाहिजे. मित्रांनो, इथेच व्हिडिओचा शेवट करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला भारंगीच्या भाजीची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच अशा एका नवीन रानभाजीच्या माहितीसह. धन्यवाद.